कडे उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर समर्थन आणि विरोधात राज्यभर मोर्चे काढले जात असताना या वादात दोनही समाजांमध्ये दुरावा वाढत असल्याची चिंता व्यक्त होते। या पार्श्वभूमीवर उपवर्गीकरणाच्या प्रश्नावर दोनही समाजांमध्ये समन्वय घडवून आणण्यासाठी ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी पुढाकार घ्यावा आणि दोन आंदोलनाचे नेतृत्व करावे अशी भूमिका आंबेडकरी चळवळीचे नेते तथा काँग्रेसचे अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय समन्वयक सुरेश गायकवाड यांनी केले आहे। आरक्षण उपवर्गीकरणामध्ये आंबेडकरी समाजाचे सर्वमान्य नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी हस्तक्षेप करावा आणि मातंग समाजातील उपवर्गीकरणाचं समर्थन करणारे नेते आणि उपवर्गीकरणाला विरोधी करणाऱ्या नेत्यांची समन्वय साधून एक सुकाणू समिती करावी आणि यामध्ये सरकारकडे त्यांनी प्रतिनिधित्व करावं आणि हा मार्ग चर्चेतून त्यांनी सोडवावा अशी मी या पत्रकार परिषदेच्या वतीने बाळासाहेब आंबेडकरांना विनंती करतो। काँग्रेस पक्षाची भूमिका काय आहे ते अधिकृत मला सांगता येणार नाही, पण मी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता म्हणून आणि आंबेडकरी समाजाचा एक घटक म्हणून या प्रकरणामध्ये मी माझी भूमिका व्यक्त करत आहे। बाळासाहेबांना आपण या प्रकरणामध्ये हाताळण्यासाठी सांगताय। आम्ही एक प्रयत्न करतो की मराठवाड्यातील जे दलित पॅंथर पासून नामांतर लढ्यामध्ये असलेले कार्यकर्ते, बौद्धांच्या सवलतीसाठी लढलेले कार्यकर्ते, भूमिहीन गायरान कास्तकारांच्यासाठी लढलेले कार्यकर्ते, हे सर्व कार्यकर्ते अशा आंदोलनापासून 2 हात दूरचं अंतर राखून आहेत। या सर्व कार्यकर्त्यांना एकत्र करून नजीकच्या काळामध्ये बाळासाहेब आंबेडकरांना आम्ही त्यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क करू, त्या अगोदर त्यांना पत्र लिहू आणि त्यांची वेळ घेऊन त्यांची भेट घेऊ आणि त्यांना विनंती करू की हा प्रश्न दोन्ही समाजाच्या दृष्टीनं अत्यंत गंभीर असा बनलेला आहे आणि कधी काळी हे समाज एकमेकाचे सहकारी होते, आता ते एकमेकाच्या विरुद्ध करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। हे योग्य नाही। या दोन्ही समाजाला आपण समान न्याय देऊ शकता आणि आपण जी भूमिका कराल त्याला समाजही मान्यता देईल, आमच्यासारखे कार्यकर्ते मान्यता। दोन्ही समाजांना काय आव्हान कराल? दोन्ही समाजांनी या प्रकरणामध्ये टोकाची भूमिका घेऊ नये, समन्वयाची भूमिका घ्यावी। हा निर्णय जरी संपला तरी उद्या आपल्याला एकत्र नांदायचं आहे। ही खूनगाठ दोन्ही समाजांनी, सरकार जरी नाही, सरकारवर दबाव तर निश्चित येईल, सरकारला ऐकावं तर लागेलच, पण निर्णय करताना सरकार आज ज्या एकतर्फीपणाने जात आहे त्या एकतर्फीपणामुळे बौद्ध समाजामध्ये अशी भावना झालेली की आमचं काहीतरी चाललेलं आहे ना। तर किमान बाळासाहेब आंबेडकरांच्या हस्तक्षेपामुळं या प्रकरणामध्ये एवढं होईल की त्यांना न्याय देता येईल आणि बौद्ध समाजाच्या दृष्टिकोनाने त्यांचं जे न्याय आहे ते त्यांना टिकवता येईल।